मालेगावमध्ये टिपू सुलतानचा असलेला फोटो आणि तो बॅनर हटवण्यात आलेला आहे। तसंच प्रशासनाने हा बॅनर आता उतरवलेला आहे। शहरामध्ये बस स्टँडच्या समोरच पुलाखाली हा टिपू सुलतानचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आलेला होता। तसंच बॅनरवर इस्लामिक पार्टीचे प्रमुख आसिफ शेख आणि महापौर नसरीन शेख यांचे फोटो सुद्धा होते आणि हा बॅनर आता प्रशासनाने उतरवलेला आहे। मालेगावमध्ये पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या फोटोवरून चर्चेला उधाण आलेलं आहे। प्रशासनाने शहरातल्या बस स्टँड समोर असलेला पुलाखालचा बॅनर हा हटवलेला आहे। टिपू सुलतानचा फोटो या बॅनरवर होता आणि त्याच्यामुळे हा बॅनर प्रशासनाने उतरवलेला आहे। मिनारा ग्रुप तर्फे हे बॅनर लावण्यात आलं होतं। बॅनरवर इस्लामिक पार्टीचे प्रमुख आणि महापौर नसीम शेख यांचे फोटो होते। पूर्ण मालेगावात रमजान ईद हा जो उत्सव आहे हा खूप धूमधडाक्यात इथे साजरा केला जातो व आपण त्याच पार्श्वभूमीवर इथे मालेगाव येथे आलेलो आहे व इथे नवा स्टँड येथे जो ब्रिज आहे त्याच्या खाली आपण इथे बघितलं होतं की इथे एक बॅनर लागलेलं होतं व ते बॅनर टिप्पू सुलतान यांचं बॅनर लागलेलं होतं व इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख व महापौर यांचाही शुभेच्छा देताना त्याच बॅनरसोबत फोटोही लावलेला होता व कुठेतरी आता इथं जे या बॅनरवरून जे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे व कारण ते बॅनर जे ते लावलं लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात लक्ष गेलं व वाद कुठेतरी होणार होता। मात्र कुठेतरी प्रशासनाने ते बॅनर जे ते आत्ता उतरवलेलं आहे थोड्या वेळपूर्वी। तरीही कुठेतरी जी संतापजनक जी गोष्ट आहे ती माणसांच्या मनात अजूनही आहे, नागरिकांच्या मनात अजूनही आहे। कारण इथं काही दिवसापूर्वी उपमहापौर शाने हिंद यांच्याही दालनात टिप्पू सुलतानाचा जो फोटो आहे हा लावलेला होता व कुठेतरी तो जो वाद आहे हा शांत झालेला होता। परंतु काल हे जे बॅनर लागलेलं होतं तरी कुठेतरी अजून वाद कुठेतरी पेटताना दिसत आहे व आज प्रशासनाने ते बॅनर उतरवलेलं आहे। मात्र का उतरवलं व मिनारा जो ग्रुप आहे त्याने आज हे जे बॅनर आहे हे लावलेलं होतं ते बॅनर का लावलं हेही कुठेतरी आता लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे। आपण आता पुढे बघूया नेमकं या पुढच्या घडामोडी काय होतात त्या। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।